मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिले आहे। आज आम्ही अशाच एका दिग्गज अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत, जी आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवत आहेत। त्या गेली तब्बल 50 वर्ष अविरत अभिनय क्षेत्रात वावरत आहेत। मात्र त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कायमच अनेक संकटांचा सामना केला। तापट वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला। चित्रपटसृष्टीत काम करते म्हणून आईने घराबाहेर हाकलून दिले। पुढे घरच्यांच्या दबावामुळे जबरदस्तीने लग्न करावे लागले। मात्र ते लग्नही फार काळ टिकले नाही। पुढे म्हातारपणी शेवटचा आधार असलेला एकुलता एक मुलगा सुद्धा वेगळा राहू लागला। आता त्या आपल्या आयुष्याचे वृद्धापकाळातील दिवस अत्यंत एकाकीपणे व्यतीत करत आहेत। आपल्या आयुष्याची सतत लढणाऱ्या या महान अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी। चला तर त्यांचा संपूर्ण संघर्ष सविस्तरपणे जाणून घेऊया। उषाताईंचा जन्म 13 सप्टेंबर 1946ला झाला। त्यांचे मूळ नाव उषा कलबाग होते। त्यांचे मूळ गाव बेळगाव असले तरी त्यांचे बालपण मुंबईत गेले। त्यांचे आई वडील दोघेही कडक शिस्तीचे होते। यामुळेच आपला स्वभाव सुद्धा उग्र आणि रागीट झाल्याचे त्या प्रामाणिकपणे कबूल करतात। उषाताईंनी एका मुलाखतीत आपल्या वडिलांच्या रागीटपणाचे अनेक भयानक किस्से सांगितले आहेत। उषाताई सांगतात की त्यांचे वडील खूप हिंसक माणूस होते। आम्हा 4 भावंडांना त्यांची खूप भीती वाटायची। आमच्यापैकी एकाला मार मिळाला की बाकीचे 3 पळून जायचे। एकदा माझ्या भावाला काही कारणास्तव मार पडला होता। तेव्हा मी वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्यावर कोयत्याने हल्ला केला। माझ्या हाताला त्यामुळे मोठी दुखापत झाली। यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची आणखी एक कटू आठवण शेअर केली। वडिलांनी आपल्या भावाला एकदा एवढी मारहाण केली की तो फार बेशुद्ध पडला होता। वडिलांप्रमाणे त्यांची आई देखील कडक शिस्तीची होती। वर्तमानपत्र दुमडलेले किंवा सुरगळलेले दिसले किंवा शाळेची पुस्तकं व्यवस्थित ठेवली गेली नाहीत तर सर्व मुलांना खूप मार मिळायचा। अशा हिंसक वातावरणात उषाताईंचे बालपण गेले। मात्र तरी उषाताईंनी आपली कलेची आवड जोपासली आणि अनेक संकटे येऊनही आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी ती सोडली नाही। उषाताईंचे आई वडील दोघेही त्यांच्या अभिनयात करिअर करण्याच्या विरोधात होते। जेव्हा त्यांनी पहिल्यांदा घरात अभिनेत्री होण्याबद्दल सांगितले तेव्हा घरात वादळ उठले होते। उषाताईंवर अनेक बंधने घालण्यात आली तरीही त्यांनी आपला हेका सोडला नाही। त्या लपून छपून नाटकात काम करू लागल्या। शेवटी त्यांच्या आईला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ती प्रचंड भडकली। रागाच्या भरात त्यांनी उषाताईंचे सर्व कपडे रस्त्यावर फेकून दिले। नाटकात काम करायचे असेल तर घरातून चालती हो असे फरमान सोडले। उषाताईंनी मुकाट्याने सगळे कपडे उचलले आणि ते आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेल्या। मात्र आपल्या नाटकात काम करण्याचा हेका काही सोडला नाही। पुढे जेव्हा उषाताईंना अभिनयाची पारितोषिके मिळायला लागली आणि त्यांचे नाव सगळीकडे गाजू लागले तेव्हा कुठे घरच्यांना समजले की आपली मुलगी काहीतरी चांगले करत आहे। कुठली लफडी न करता इमानदारपणे आपले काम करत आहे। यानंतर उषाताईंचे आई वडील त्यांच्या बाबतीत सकारात्मक झाले आणि त्यांना पुन्हा घरी बोलावून घेतले। या काळात उषाताई सुरुवातीला BMC आणि नंतर देना बँकेत कामाला होत्या। आपली नोकरी सांभाळून त्या नाटकात कामे करत होत्या। पुढे त्यांच्या लग्नाचा विषय निघाला। उषाताईंना लग्न करायचे नव्हते, मात्र घरचे पिछा सोडत नव्हते। त्यांनी उषाताईंसाठी मुलगा बघायला सुरुवात केली। शेवटी घरच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 1970च्या आसपास रवींद्र नाडकर्णी यांच्याशी लग्न केले। यानंतर त्या उषा कलबागच्या उषा नाडकर्णी झाल्या। पुढे हेच नाव त्यांनी सगळीकडे वापरले। त्या नवऱ्यासोबत कुलाब्याला एका झोपडपट्टी एरियात राहिला होत्या। याविषयी बोलताना त्या म्हणतात, तो 3rd क्लास एरिया होता। सगळे झोपडपट्टीतले लोक। मी कधी तिथे कुणाला घरी बोलवलं नाही। मला फंक्शनला बोलवायला कोणी गाडी पाठवली तर मी त्यांना मेन रोडपर्यंत थांबवून चालत जायचे। या काळात त्यांना अभिजित नावाचा मुलगा झाला। मात्र मुलाच्या जन्मानंतर नवरा बायकोत वाद सुरू झाले। शेवटी वाद विकोपाला गेले आणि उषा नाडकर्णी यांनी आपल्या मुलाला घेऊन पतीचे घर कायमचे सोडले। उषाताई कामात सतत व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मुलाची जबाबदारी त्यांच्या भावाने आणि आईने घेतली। पुढे हळूहळू उषाताईंचे कार्यक्षेत्र विस्तारायला लागले। नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्व क्षेत्रात त्या काम करू लागल्या। सिंहासन, माहेरची साडी, पक पक पकाक, व्हेंटिलेटर, देऊळ, धुमाकूळ, हुब्बा हुया असे त्यांनी काम केलेल्या मराठी चित्रपटांची यादी खूप मोठी आहे। याशिवाय त्या भूतनाथ, गुंडाराज, वास्तव, ये तेरा घर ये मेरा घर, कृष्णा कॉटेज, 1, 2, 3 अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत। कुरू, महासागर, पुरुष, आम्ही बिघडलो, पाहुणा अशा अनेक दर्जेदार नाटकातून त्यांनी आपल्या अभिनयाची उंची दाखवली। पुढे उतारवयात त्या मालिका विश्वाकडे वळाल्या। पवित्र रिश्ता ही त्यांची मालिका प्रचंड गाजली। यामुळे त्या संपूर्ण भारतातल्या घराघरात पोचल्या। एवढे प्रचंड काम आणि त्यात बँकेची नोकरी यामुळे त्यांचे आपल्या मुलाकडे दुर्लक्ष झाले। घटस्फोटानंतर त्यांच्या लहान मुलाची सगळी जबाबदारी त्यांच्या आईने आणि भावाने घेतली। त्यामुळे पुढे त्यांचा मुलगा त्यांना असे म्हणाला होता
की आई तू मला फक्त जन्म दिला, मात्र माझ्यासाठी माझे खरी आई बाबा म्हणजे माझी आजी आणि मामाच आहेत. पुढे जेव्हा उषाताई मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या होत्या तेव्हा ही गोष्टही त्यांच्या मुलाला टीव्हीवरील प्रोमोमधूनच कळाली होती. यावेळी सुद्धा त्यांचा मुलगा खूप नाराज झाला होता. आता त्यांच्या मुलाचे लग्न झाले असून तो आपल्या बायकोसह वेगळा राहत आहे. उषाताईंना कायमच आपल्या भावाचा मोठा आधार वाटायचा, मात्र 2 वर्षापूर्वी त्यांच्या भावाचे निधन झाले. भावाच्या निधनामुळे उषाताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या. आज उषाताई 80 वर्षाच्या असूनही आपल्या घरात एकट्याच राहतात. आपला स्वयंपाक स्वतः करून खातात. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मी घरात एकटीच राहते. मी खाली पडले तरीही कोणाला समजणार नाही. मुलगा वेगळा राहतो, त्याच्यावर बायको मुलाची जबाबदारी आहे. माझं तर म्हणणं आहे, मला काम करताना मरण यायला पाहिजे. आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको, म्हणजे आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको. चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या सेटवर मृत्यू आला तर चांगलंच वाटेल. एवढ्या म्हातारपणी कोणावरही ओझं न होण्याचे त्यांचे विचार नक्कीच प्रेरणादायक आहेत. उषाताई गेली अनेक वर्ष आपल्या मर्जीनुसार जीवन जगत आहेत. अत्यंत रोकटोक आणि स्पष्टवक्ता स्वभावासाठी त्या प्रसिद्ध आहेत. आज 80व्या वर्षी त्यांची कामाप्रती असलेली तळमळ तसूभरही कमी झाली नाहीये. जीवनात अनेक संकटे येऊनही त्यांनी अभिनयाला कायम प्राधान्य दिले. त्या एक हाडाच्या कलावंत आहेत. यामुळेच काही वेळा अनाहूतपणे संसारिक जबाबदारीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. मात्र मरेपर्यंत काम करण्याच्या त्यांची लढाऊ वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नुकत्याच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया नावाच्या शोमध्ये झळकल्या होत्या. 80 वर्षाच्या असूनही सेटवरील त्यांचा उत्साह पाहून सर्वजण थक्क झाले होते. तर ही होती दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची जीवन कहाणी. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.